तर आघाडीतील मित्रपक्षांबाबत कुणी काहीही बोलू नये असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। ठाकरे गटाच्या रईस शेख अबू आझमींवरील टीकेनंतर आव्हाडांनी हे विधान केलंय। सपाचे दोन्ही आमदार आमच्यासोबत हे खात्रीनं सांगतो असं देखील आव्हाडांनी म्हटलंय। तर ठाकरे गट हिंदुत्ववादी भूमिकेत का जात आहेत, ते भूमिका का बदलतायत, रईस शेख यांनी हा सवाल केला होता। आव्हाड सर, रोहित पवारांनी आज ट्विट केलंय की कोणाला बी टीम म्हणणं किंवा कोणावरती काम न केल्याचा आरोप लावणं हे योग्य नाहीये असं रोहित पवार म्हणतात। रईस शेख तुमच्या सोबत आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त केली। कोण काय म्हणतं याला जास्त महत्त्व अलायन्समध्ये आता तरी देऊ नये। ज्यांना म्हणायचे ते तीनच माणसं आहेत, राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे। या तिघांनी काही म्हटलं तर त्याचा विचार केला जाईल। बाकी कोणी बोलतंय त्यांना म्हणजे मी फक्त एवढाच सल्ला देईन की अलायन्स पार्टनर्सच्या बाबतीत कधीही काही बोलू नये। परंतु ज्या पद्धतीने विधिमंडळाचे नेते बनवलेत, गटनेते बनवलेत, त्यांनी कुठेतरी आदित्य ठाकरेंनी वक्तव्य केलं, हे योग्य वाटतं का? ठीक आहे, आपण त्यांच्याशी बोलून काय तो मार्ग काढू। पण आता तरी मी खात्रीला एक सांगतो की समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार हे आमच्या बरोबर आहेत। रईस शेख आपल्या बरोबर आहेत। रईस सर, सातत्याने बी टीम आणि ठाकरे गटाकडनं प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका नोंदवली जाते। रोहित पवारांनी देखील या सगळ्या संदर्भात ट्विट केलेलं आहे। मी रोहित पवार साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते ट्विट केले, त्याचं सहमत आहे। कारण सर्वांनी सोबत बसून लोकांचे जे प्रश्न आहेत ते समजून एकत्र बसून काही निर्णय घ्यायची गरज आहे। आम्ही महाविकास आघाडीमध्ये इमानदारीने काम केलं आहोत, ते सर्वांना माहीत आहे। आणि मला असं वाटतंय की आमच्या जे प्रश्न आहे ते आहे की तुमची भूमिका का बदलते, आता तुम्ही का कट्टर हिंदुत्ववादी भूमिकामध्ये जात आहात। कारण ती मिनिमम अंडरस्टँडिंग महाविकास आघाडीमध्ये आहे की असे विषय घ्यायचे नाही तर त्याचं पालन व्हावं अशी आमची मंशा आहे।